कल्पना करा की तुमच्याकडे एक असं सायकोलॉजिकल वेपन आहे जे जगातल्या सगळ्यात पॉवरफुल लोकांनी वापरले. एक असं हत्यार जे तुम्हाला इमोशनली अनबीटेबल बनवेल. आज आपण एका अशा प्लेबुकबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही दबावाखाली शांत राहण्यास मदत करेल. अँड्र्यू कार्नेगी यांचा हा विचार बघा, आणि याच विचारावर आपलं आजचं विश्लेषण आधारित आहे. म्हणजे खरी ताकद लोकांच्या मतांमध्ये नसते, तर ती स्वतःवरच्या नियंत्रणात असते. आणि हो, एका लीडरसाठी तर हे नियंत्रण सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया या प्लेबुकच्या पहिल्या भागापासून. इथे आपण बघणार आहोत की इमोशनल कंट्रोल म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर ते एका लीडरचं सर्वात पॉवरफुल स्ट्रॅटेजिक टूल कसं बनू शकतं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा कोणीतरी तुमचा व्हॉट्सॲप मेसेज पाहिला पण रिप्लाय नाही दिला. लगेच आपलं मन विचलित होतं नाही का? किंवा ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याने काहीतरी टोमणा मारला आणि आपला पूर्ण दिवस खराब. ह्या ज्या छोट्या छोट्या इमोशनल रिॲक्शन्स आहेत ना, त्या आपली सगळी एनर्जी खाऊन टाकतात आणि एक लीडर म्हणून आपली अथॉरिटीसुद्धा कमी करतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नेपोलियन हिल आणि त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच. तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक पब्लिशरने ते पुस्तक नाकारलं होतं, प्रत्येक जण. पण तेव्हा अँड्र्यू कार्नेगी यांनी त्यांना एक सल्ला दिला आणि त्याच सल्ल्यामुळे ते त्या प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरले. त्यांनी हार नाही मानली. आणि तो टर्निंग पॉइंट काय होता माहीत आहे? तो होता एक साधा पण पॉवरफुल निर्णय. तो निर्णय म्हणजे फक्त अशा लोकांचं ऐकायचं जे ध्येय गाठू पाहताय ते त्यांनी आधीच गाठलंय. हेच आहे ते सायकोलॉजिकल वेपन अनलॉक करण्याची पहिली किल्ली. बाकी सगळं फक्त नॉईज आहे, गोंधळ आहे, त्याला इग्नोर करायचं. बरं, मग हे करायचं कसं? यासाठी आपण आता एका प्रॅक्टिकल टेक्निककडे वळूया. हे टेक्निक वापरलं होतं इतिहासातल्या एका सगळ्यात शांत आणि स्थिर व्यक्तीने, जॉन डी रॉकफेलर. आणि हे इतकं सोपं आहे पण तितकंच प्रभावी सुद्धा. एक सिच्युएशन इमॅजिन करा. जॉन डी रॉकफेलर यांना त्यांच्या ऑफिसमध्ये एक बातमी मिळते की एका डीलमध्ये त्यांचे लाखो डॉलर्सचं नुकसान झालंय. आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना भीती, ना कोणतीही चिंता, एकदम शांत. तर हे त्यांनी कसं केलं? तेच आहे तर 5 सेकंड रूल. आता हे नीट समजून घेऊया. पहिली पायरी, भावना स्वीकारा. राग येतोय? येऊ द्या. निराशा वाटतेय? वाटू द्या. त्याला दाबण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. दुसरी पायरी, 5 सेकंड थांबा. जस्ट पॉज. तिसरी पायरी, श्वासाद्वारे भावना बाहेर सोडा. एक मोठा श्वास घ्या आणि तो बाहेर सोडा. चौथी पायरी, स्वतःला एक प्रश्न विचारा, ह्या घटनेचा माझ्या मूळ ध्येयावर काही परिणाम होणार आहे का? आणि शेवटची 5वी पायरी, फोकस शिफ्ट करा. समस्येवर नाही तर सोल्युशनवर लक्ष केंद्रित करा. बस, एवढ्या सोप्या 5 पायऱ्या. पण याच नियमामुळे रॉकेफेलर कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत राहू शकले. या 5 सेकंद रिसेटमागे एक खूप सुंदर फिलॉसॉफी आहे. त्याला म्हणतात इमोशनल वेव्ह थिअरी. म्हणजे आपल्या भावना आहेत ना, त्या समुद्राच्या लाटांसारख्या असतात. त्या येतात आणि जातात, पण जर आपण त्या लाटेला पकडून बसलो तर ती आपल्याला आत खेचून घेणारच. म्हणून हुशारी यातच आहे की त्या लाटेला ओळखा, अनुभवा आणि तिला शांतपणे जाऊ द्या. बरं, आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, नाही का? पण खरी गंमत आहे ती हे प्रॅक्टिस करण्यात. म्हणूनच आता वेळ आली आहे ज्ञानाला कृतीत उतरवण्याची. त्यासाठीच आहे हे 7 डे कंपोजर चॅलेंज. आपण ह्या टेक्निकला एका ठोस 7 दिवसांच्या चॅलेंजमधून आपली सवय बनवणार आहोत. चॅलेंज एकदम सोपं आहे. पुढचे 7 दिवस जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात कुणी अपमान करेल, तुम्हाला इग्नोर करेल, तुमचा प्रस्ताव नाकारेल किंवा तुमच्यावर टीका करेल, तेव्हा प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक हा 5 सेकंड इमोशनल रिसेट वापरायचा आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक वेळी तुम्ही हे कराल, तुमची मेंटल टफनेस, तुमची मानसिक ताकद नक्कीच वाढत जाईल. एकदा का आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता आलं की पुढची पायरी येते, ती म्हणजे बाहेरच्या गोंधळाला मॅनेज करणं. तर आता आपण एक ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. ही खास त्या लीडरसाठी आहे ज्यांच्यावर सतत लोकांच्या मतांचा आणि सल्ल्यांचा बडीमार होत असतो. एक लीडर म्हणून आपला सगळ्यात जास्त वेळ कशात वाया जातो माहितीये? तो जातो ज्या लोकांची आणि आपली विजन मॅच होत नाही त्यांना आपलं म्हणणं पटवून देण्यात. थॉमस एडिसननी हेच ओळखलं होतं. ते म्हणायचे, जे तुमच्या प्रवासात तुमच्यासोबत नाहीत ना, त्यांच्यावर तुमची मौल्यवान एनर्जी अजिबात वाया घालू नका.
आणि ह्यासाठी एडिसन एक सोपी पद्धत वापरायचे, ज्याला आपण मेंटल फिल्टर म्हणू शकतो. ते फक्त त्यांच्या आयुष्यातल्या 5 सगळ्यात विश्वासू लोकांचा सल्ला ऐकायचे. त्यांच्यासाठी तो होता सिग्नल. आणि बाकी सगळ्यांची मतं होती नॉईज, म्हणजे गोंधळ. त्यांनी स्वतःच्या डोक्यात एक असा फिल्टर बसवला होता, जो महत्वाच्या सिग्नलला या फालतू गोंधळापासून वेगळा करायचा. आणि आता आपण आपल्या प्लेबुकच्या शेवटच्या आणि सगळ्यात पॉवरफुल टेक्निककडे आलो आहोत. हे तंत्र आहे आपली एनर्जी आणि फोकस टिकवून ठेवण्यासाठी. ते म्हणजे आपल्या लढाया हुशारीने निवडणं. थिओडोर रूझवेल्ट यांच्या विचारांवर आधारित या वाक्याचा अर्थ खूप खोल आहे. खरी ताकद प्रत्येक भांडण्यात उडी मारण्यात नाहीये किंवा प्रत्येक लढाई जिंकण्यात नाहीये. खरी ताकद आहे योग्य लढाया निवडण्यात. कुठे लढायचं आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे कळण्यात खरी ताकद आहे. आणि रूझवेल्ट हे कसं करायचे ते या मॅट्रिक्समधून आपल्याला कळतं. त्यांनी अगदी ठरवून टाकलं होतं की कोणत्या लढाया लढायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या. उदाहरणार्थ, जे निर्णय त्यांच्या मिशनला पुढे नेतील त्या लढाया ते लढायचे. पण कोणी व्यक्तिगत टीका केली किंवा मीडियामध्ये काही ड्रामा झाला तर त्याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करायचे. यामुळे झालं काय, त्यांची प्रचंड ऊर्जा आणि वेळ वाचला आणि एक लीडर म्हणून त्यांची ताकद अजून वाढली. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. हे सगळं ज्ञान, हे प्लेबुक आता तुमच्या हातात आहे. पण खरा प्रश्न हा नाहीये की तुम्हाला काय कळालं. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही आता याचं काय करणार आहात. कारण एक वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. जगात 95% लोक अशी माहिती फक्त ऐकतात, बघतात आणि सोडून देतात. पण फक्त 5% लोक असतात जे या माहितीचा वापर करतात, तिला कृतीत आणतात आणि यशस्वी होतात. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला त्या 95% राहायचंय की त्या 5% यायचंय. आज आपण या प्लेबुकमध्ये 3 अतिशय शक्तिशाली तंत्र शिकलो. पहिलं 5 सेकंड रिसेट, दुसरं मेंटल फिल्टर आणि तिसरं आपल्या लढाया निवडणे. ही 3 शस्त्र तुमच्या भावनिक नियंत्रणाचा मजबूत पाया बनू शकतात. आणि म्हणून मी तुम्हाला एका शेवटच्या प्रश्नासोबत सोडून जात आहे. जेव्हा आयुष्यात खरी कसोटीची वेळ येईल, एखादं मोठं संकट, एखादं अपयश किंवा कोणाचा विश्वासघात, तेव्हा तुम्ही काय कराल? ही तत्त्व फक्त ऐकून सोडून देऊ नका, तर ती जगा. कारण लक्षात ठेवा, शेवटी जिंकतात तेच जे फक्त विचार करत नाहीत तर कृती करतात.